गाडीत म्हटलं तर का पाहिजे नाही का? चल, पण छत्री घेऊन जा सोबत, रेनकोट राहू द्या. चला रोही, दाखव तुझा गाल, दाखव माझ्या बच्चीचं गाल, दाखव माझ्या बच्चीचं गाल. सुजला आहे हे. चला चुप बस. दाखव 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 रू. रूचा गाल सुजला आहे, दात त्याचा त्रास होऊन राहिलाय. रेला आता दवाखान्यात घेऊन जात आहे. काल पण नेलं होतं. आज रूट कॅनल करणार आहे आमच्या रुईचा. हे फुगल्या गालाची, फुगल्या गालाची, फुगल्या गालाची. दाखव दे तुझा फुगला गाल. फुगल्या हे दात, दात दात बघा. ओ मेरे बैर, ओ मेरे बैर, आज किस्मत दे. ओ मेरे बैर, ओ मेरे बैर, आज किस्मत दे. और ओ मेरे बैर, ओ मेरे बैर, आज किस्मत दे. और उतना ही आता क्या? चला अजून म्हण ना, अजून म्हण काय म्हणते तर. रुआ क्रिसमस डे. दे आता रिमोट दे. तू जात आहे ना आता? मग चल जा लवकर, आता वेळ होते. नाही नाही आवाज नाही. आता छत्री आहे याच्यावर आहे, कूलरवर आहे. गाडीवर टू व्हीलरवर थोडी चाललं काय तुम्ही? टू व्हीलरवर चालले? पाऊस वगैरे आला तर मग पहा बापा, कारण पाऊस गिऊस आला तर म्हणून राहील. हो 150-200 रुपये आता घेईन, 150-200 याचे घेते. रेनकोट टाकून घे. रुईच्या अंगावर काय घेऊन घे मग एखादा. पाऊस बंद झाला असेल. रुसूबाई रुसली, कोपऱ्यात बसली. हो मग आलं गेलं जोऱ्यानं तर जा, राहू ऑटोनेच जा, बोलवून घे. टू व्हीलरने गेलं तर नाही रे बाळा, बाईकनं नाही, ऑटोने जा. बाईकनं नाही. पाऊस वगैरे आला तर ओले नाही व्हान का तुम्ही? आभाळ आहे ना. अरे छत्री राहत नाही रोटी बाईकवर, नाही राहत. बघ बरं, अशी राहते का डोक्या? आता राहते पण चालू गाडीवर नाही राहत ना. हा जा, ऑटोवाल्या आला, जा ऑटोने जा, ऑटोने या. पाऊस येत आहे, चल जा लवकर. बाईकने वगैरे नाही, मग पाऊस वगैरे आले तर ओले वान. लवकर जा, पाण्या छत्री घेऊन नाही जायचं, ऑटोनेच जा. चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कसे आहात तुम्ही? ठीक असाल, ठीकच राहा. आता वाजले आहे 11. प्रांजू, स्वप्नील, रुही दवाखान्यामध्ये गेलेले आहेत. रुहीच्या दाताचा त्रास वाढलेला आहे. तिला आधी 1-2दा प्रायव्हेटमध्ये दाखवलं, तिथे काहीच आराम नाही पडला. एका डॉक्टरनी म्हटलं की तुम्ही तिला मेडिकलमध्ये घेऊन जा, तिथे छान ट्रीटमेंट होते बा म्हणून. आणि काल घेऊन गेले तर त्यांनी काल पण केलं आणि आज पण रूट कॅनलसाठी बोलवलं आहे. आज गेलेले आहेत दोघे पण, ॲटोने गेलेले आहेत. कारण पावसाचा मोसम असल्यामुळं बाईकने नाही गेले. रोई बोलली होती की बाईकने जाऊ बा आपण, पण स्वप्नील आणि प्रांजू आणि ॲटोमध्ये गेलेले आहेत. चला, आमचे जेवणं वगैरे झाले आहेत. आमच्या इथले कामं 10 वाजता संपूर्ण कामं होऊन जातात. सगळेच झालेले आहे कामं. आता माहीत पडते किती वेळ होत होतो यांना.